हाय फ्रेंड्स, मी स्वाती. लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मस्त असे छान दूध गोळे बनवलेले आहेत. तर मस्त दूध बनवलं गरम आणि त्याच्यात असे गोळे बनवायचे आहेत. तर बघू शकता, बघता क्षणी खाण्याची इच्छासुद्धा होते. गरमागरमा दूधसोबत असे गोळे जर खाल्ले ना, स्वर्ग सुखच वाटतं. तर कसे बनवायचे ते बघूया चला. साधी सिंपल रेसिपी आहे आणि अगदी पारंपरिक रेसिपी आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर मी एक नारळ घेतला. नारळ अशा पद्धतीने ना फोडून घ्यायचं आहे. फोडून घेतल्यानंतर किसणीने किसू शकता, नाही तर मिक्सरला सुद्धा तुम्ही असं छान जाडसर वाटून घेऊ शकतात. तर बघू शकता. तर मी आता आहे ना 1 चमचा तूप टाकून घेतलं. तूप टाकल्यानंतर आहे ना त्याच्यात आहे ना जे किसून घेतलेला किस टाकून घेतला आणि 1-2 मिनटं असंच पद्धतीने परतून घेतलं. अशा पद्धतीने परतून घेतलं. जर माझा किस होता ना 1 वाटी होता, तर मी त्याच्यासाठी ना पाऊण वाटी गूळ टाकला. हे प्रमाण योग्य आहे. अशा पद्धतीने मी टाकून घेतलं. तर आता व्यवस्थित मिक्स करून गूळ आणि किस एकत्र मिक्स होईपर्यंत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. बघू शकता छान असं एक जीव झालेलं आहे. आता आपण आहे ना जायफळ किसून घेऊया. जायफळ किसून झाल्यानंतर आहे ना खसखससुद्धा टाकायची. खूप छान चव येते. त्याच्यानंतर आहे ना वेलची पूड टाकून घेतली. आता दोघं व्यवस्थित सर्व एकजीव होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची. बघू शकता आपलं सारण मस्त छान लुसलुशीत आणि कलरसुद्धा खूप छान आला. अगदी जवळून दाखवते. बघू शकता मस्त असं झालेलं आहे. बघता क्षणी खाण्याची इच्छा होते. तर आता आपण आहे ना हे सारण आहे ना थंड करायला ठेवून देऊया बाजूला. आणि दुसरीकडे आपण आहे ना पिठाचं आपण जे आवरण बनवणार आहोत ना ते तयार करून घेणार आहोत. तर 1 वाटी मी पीठ घेतलं, तर 1 वाटीच पाणी घेतलं आणि थोडं मी 1 कप दूध टाकून घेतलं. त्याच्यात तूप टाकून घेतलं. आता व्यवस्थित उकळी येईपर्यंत, उकळी आल्यानंतर 1 वाटी जे तांदळाचं पीठ होतं ना तर ते टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. बघू शकता अशा पद्धतीने. जुने तांदूळ होते माझेवाले, तर अजिबात गाठी वगैरे झाल्या नाही आणि प्रमाणसुद्धा योग्य झालेलं आहे. अजिबात पातळ किंवा हे झालेलं नाही. आणि मीठ टाकून घेतलं आणि मीठ टाकल्यानंतर चांगलं एकजीव करून घेतलं. बघू शकतात अतिशय पांढरं शुभ्र असे आलेले आहेत बरं का. तर बघू शकता. व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण 5 ते 10 मिनटं आहे ना तर हे पीठ मी वाफवून घेतलं. छान असं वातड होतं वाफवल्यानंतर. आता मी ना खाली काढून घेते आणि वाफ निघून देते. वाफ निघून झाल्यानंतर आहे ना एक प्लास्टिकच्या पिशवीत घालून घेते. छान मळून घेते, म्हणजे अगदी लुसलुशीत आणि कलर पण छान येतो असं मळून घेतल्यानंतर अशा पिशवीत घालून. तर बघू शकता तर आपण आहे ना छान असं मळून घेतलेलं आहे. आता पिशवीतून बाहेर काढून घेऊया. आता चाळणीला आहे ना तेल लावून घेणार आहोत. आपल्याला जे गोळे तयार करायचे ना ते अशा पद्धतीने वाफवायचे आहेत म्हणून. तर आता आपलं पिठाचा असा एक गोळा तयार करून घेतला. हाताला ना मी पीठ लावून घेते बरं का, थोडंफार गरम असल्यामुळे ना चिटकतं. तर असे छान छोटे 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 आपण गोळे तयार करून घ्यायचे. जास्त मोठे पण नको आहेत. तर बघू शकता. आणि असे गोल व्यवस्थितमध्ये भरून घ्यायचं. मोदकासारखेच गोल गोल करून घ्यायचे अशा पद्धतीने हाताने. व्हिडिओ स्किप न करता बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. बघू शकता आपला गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण हे वाफवून घेणार आहोत. तर उद्या चतुर्थी आहे, तर नक्कीच तुम्ही गणपती बाप्पाला असा नैवेद्य दाखवा. नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावर सुद्धा खुश होईल. तर आता आपण आहे ना 10 मिनटासाठी वाफवून घेणार आहोत. तर मस्त असे वाफवून घेऊया. झाकण ठेवून दिलं. वरती जड वजनसुद्धा ठेवलेलं आहे छान वाफ भरावी म्हणून. आता एकीकडे आता 10 मिनटं वाफेपर्यंत आपण दूध तयार करून घेऊया. दूध घेतलं आहे. दूध तुमच्या आवडीनुसार घ्यायचं. साखर पण मी माझ्या आवडीनुसारच टाकून घेतलेली. पिठी साखर होती माझ्याकडे, मी ती वापरून घेतली. त्याच्यानंतर मी ना वेलची पूड आणि केसर टाकून घेते. तर वेलची पूड आणि केसर टाकून आणि छान असं उकळू देणार आहे बरं का मी थोड्या वेळ. तर केसरने थोडा कलरसुद्धा आलेला आहे बरं का. तर अशा पद्धतीने आता आपले 10 मिनटं झाले. बघूया छान असे उकडून तयार झालेले आहेत आणि अगदी चवीला अप्रतिम झालेले आहेत बरं का. दिसताच क्षणी खाण्याची इच्छासुद्धा होते. आता आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया गोळे आणि वरून मस्त असं दूध टाकून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे.
अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून खाऊन बघा. आणि लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता किती मस्त आत आपण फोडून दाखवला. मस्त असा कलरसुद्धा छान आलेला आहे. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.